तुम्ही शिक्षण व्यवस्थेमध्ये हे 3 बदल काहीतरी तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला जे वाटतात ते करू शकता. तर ते 3 बदल काय असतील? सगळ्यात पहिलं की सगळे पोरं सारखे असतात ही सगळ्यात मोठी भ्रामक कल्पना आहे. प्रत्येकात काही ना काही क्षमता आहे आणि ती क्षमता वेगळी आहे. म्हणजे हत्तीला माशासोबत स्विमिंगला लावायचं आणि म्हणायचं अरे एवढा मोठा असून तू हरलास, असं नाहीये ना. आपल्याला त्या विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, त्याच्या क्षमता, नंतर त्याच्या आवडी कशा आहेत, ह्याचं असेसमेंट जर साधारण इयत्ता 7वी 8वी 9वी पर्यंत असेल तर त्याच्या शैक्षणिक प्रवासाची दिशा निश्चित करता येईल. दुसरी गोष्ट काय, प्रॅक्टिकल स्किल्स काय देता येतील. एखादी मुलगी आहे जिला सुई दोऱ्याने खूप छान काम करता येतं, स्टिचिंग तिला छान जमतं आणि तिला ह्युमन ॲनाटॉमी आवडतं, तर शी इज अ गुड कॅन्डिडेट टू बी अ सर्जन. आपल्याला हे क्रॉस किंवा इंटिग्रेटेड बघताच येत नाही. तर इंटिग्रेटेड कसा शिक्षण पद्धतीत इन्व्हॉल्व करता आला असतं, हे दुसरी रचना. तिसरा बदल मला असं वाटतं की शिक्षकांनी त्यांचा जो रोल आहे, कंटेंट डिलिव्हरी किंवा मी शिकवतो त्याच्यातून बाहेर येऊन तो रोल इलिव्हेट करायचा आहे. आणि तो रोल इलिव्हेट कशाचा, ही हॅज टू बी अ फॅसिलिटेटर. म्हणजे त्यांनी मेंटॉरचा रोल घेतला पाहिजे, काउन्सिलरचा रोल घेतला पाहिजे, मोटिवेशनल देणाऱ्याचा रोल घेतला पाहिजे, म्हणजे फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. कारण कंटेंट डिलिव्हरीचे अनेक आयाम उपलब्ध होणार आहेत. आता तुम्ही पाहिलं असेल तर ॲडोबी ॲक्रोबॅटनी एक स्पेसेस नावाचं AI टूल बीटा व्हर्जन फुकट आहे. ओके. तुम्ही PDF टाका, तो त्याच्यावरती फ्लॅश कार्ड बनवून देतो, क्वेश्चनर बनवून देतो. तुम्ही असेस केलं, तुम्हाला हे सांगतो की तुम्ही हाऊ यू परफॉर्म इन दॅट असेसमेंट. तुम्हाला शिकण्यासाठी अधिकची रिसर्चेस देतो. त्यामुळे शिकवणं हा जी मुख्य भूमिका शिक्षकाची होती ती थोडीशी डायल्यूट केली असती आणि इतर ज्या गोष्टी आहेत डायमेन्शन आपण म्हणलो इलिव्हेटेड रोल, तिथं शिक्षकाला जास्त काम करायचं, असे 3 बदल केले असते.